कॉक कॉक कॉक. भेटला हाबळा ना. राम राम मंडळी, मी दीपक. तर स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण बनवतोय स्पेशल वेगवेगळे ब्लॉग. आणि आता आपल्यासोबत आहे गणेश शेठ. आणि आता आपण चाललो आहे कोंबडा पकडायला. सकाळ सकाळचे उठून आम्ही चहा पिला आहे आणि आता कोंबडा पकडायला चाललो आहे. आज आहे बकरी ईद आणि आपण कोंबडा पकडतो आहे. वातावरण बघा तुम्ही कसं वातावरण आहे, मस्त कवळं. तो टॉमी आला. टॉमी हेड, आम्ही कोंबडा पकडा आलो. गण्या पकडशील? मामा पकडा ना, होईल तटून. पकडा गण्या, वर उडील. वर राहू मी. पकडा, तिकडून गेला तो. पकडा ती पादली ठेवा. कुठं चाललंस? आता कसा पकडायला? आला इकडून नाही. अरे उतरू दे ना बाबा. मला तर पकडायची का? गण्या आला. तो सारखे आला. हो आता मध्ये गेला. गण्या जायचं असा नाही. कुत्रा नाही काय. कुठं दिदू पकडायला? पकडा. मला पकडा. तो कपड नाही. कुठे गेला? पकडला का नाही? दिदू आला. पकडायची का नाही? गण्या पकड ना. काय करतोय? पकडला. आम्ही तर नाही, पण मामाने पकडला. पार्टीला कोंबडा पकडलाय. मामाने पकडलाय. चला आरडू नको. कोण जास्त आवाज काढतो? कोंबडा पकडला. बाई बिचारा कोंबडा आता किती भारी वयस्कर दिसतोय. तर त्याला मारू आम्ही. कोंबडा रे कॉक 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 कर ना रे. कॉक कॉक कर. कॉक 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 कॉक. तो मान पण हलवत नाही. कॉक 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 कर. मित्रांनो आता आम्ही चाललोय कोंबडा घेऊन. दर पकड ना. पकड ना. अरे पकड. अरे पकड. तो पळून गेला. किती आपले इथं लागले पहा. 1 2 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 एक तर आहेत. 20 तर आहेत, पण मग अजून कच्चे आहेत. पिकले का मग पाहू. डरपक पाहिला ना किती घाबरतो. बसलेलो आहे आणि इकडं गण्या आहे. इकडं मम्मी आहे. मम्मी इकडं बघ. आणि इकडं दीदी आहे. आता गाडी चालू राहिली. आता आलो आम्ही सुरगाण्यात. काय घ्यायला? कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घ्यायला चाललोय. कोथिंबीर गावठी आहे का? द्याचं. हिरव्या मिरच्या नाही आहे. आता आम्ही खरंच ना.
भाव व्हिडिओ काढतोय हा हा व्हिडिओ काढून घे मी दररोज असा का हा. कोणचा देव फॅमिली संग चाललो आहे आता जर एखाद लावून देतात 5 रुपयाला. आम्ही तो कुठे जण आहोत थोडी जण आहेत आम्ही 5 जण आहोत. जा मग 2 वाटे घे ना मग नको ना आवडं आणि मग काय नको ना आम्ही 20 रुपयाचं 5 जणाचा पोट भरत हवं काय भरणार आहे का बरं ना आम्ही अर्ध्या करून मग खाऊ. अर्ध्या काय? 2 वाटे घे नका 2 मिनिटं. काकडे खाता बासमती तांदूळ घ्यायला आलोय. कॅमेरा आहे स्वयंपाक रेडी नाही आहे स्वयंपाक बनवतो पाय पसरून बसते पाय कोण पाय ना मला बरोबर पुढे बसवलंय तुम्ही. तूच बस मी नाही बसली तुम्ही मुद्दाम बसवलंय. तुम्ही त्याला बोलले ना पुढे बसतो का तेव्हा तो लगेच बोलला नाही नाही. त्याला माहिती होतं ऊन लागतंय पुढं म्हणूनच. त्याला वाटलं पापा किती काही नाही हे बघा ऊन. काकडी खाऊ राहिलं गण्या पण काकडी खाऊ राहिला मम्मी पण पप्पा पण काकडी खाऊ राहिले. मी नाही खात काकडी ही मॅगीवाली मॅगी खाते बिचारीने. त्या कोंबड्याला ती मॅगी दिली तर तो कोंबडा कसा लागतो काय माहीत. कोंबड्याची चव बदलून जाईल आता. तिनेच बनवली ती त्याच्यामुळे तिची चवच बदलून जाईल. पाहू शकता तुम्ही महाराष्ट्राचे रस्ते सुरगाण्यामधले रस्ते आता आम्ही इथनं शॉर्टकट मारणार आहे. बघू शकता आता आम्ही इकडे थांबलो एका ठिकाणी. मी आणि गण्या मम्मी. आम्ही काय बघत असेल माहिती आहे का जंगल बघतोय. जंगल एवढं जंगल चिटवून दिलेलं आहे. आता तेच ना मग तर आता आम्ही आलेलो आहे मोठ्या देवापाशी बघू शकता. तर मित्रांनो शेवटी आपण आलो आहे आता मोठ्या देवाला आणि आपण इथून आता नारळ आणि ती घेऊ. तर आता आम्ही आलेलो आहे मोठ्या देवाला. सगळे साईड कसं वातावरण झालेलं आहे. आपली गाडी तिकडे लावलेली आहे. इकडे कावळे फिरून राहिले. इकडे आता नारळ वगैरे फोडू अगरबत्तीन वगैरे. तिकडे आपल्याला जेवायला जायचं आहे. तसंच ठेव लागेल ते थोडं टेस्टसाठी. वरतून नाही आता टाक. भातात जास्त टाकलंयस ना ते टाकायचं. हो त्याच्यावर इथं गावाला गेला का नाही का सगळं आम्ही टाकलेले तेजपान नंतर काय टाकलं दालचिनी टाकली आहे. दालचिनी नंतर अजून काय टाकू राहिली लवंग त्याला दालचिनी म्हणतात. जिरा साई जिरा अजून काय काळी मिरी
अजून काय टाकलं बस थोडाच अजून एवढंच पेटला कांदा पेटवला कांदा यांनी हा मग आग मी लावली आहे ना पकड ती तिकडे गण्या देते पकड पकड आणली ना ग मग मला माहिती होतं लागेल मी आणलीच बाबू तिथं स्कार्फ खाली पाय ना मसाले आणा याच्यात टाका मसाले तुम्हाला किती टाकायचे टाका धरा अरे बापरे पावडर त्याच्यात टाक. मेन इकडेच बनवून राहिला लाल बघू मिरची दे. शकता मस्त झालेलं आहे एवढा तर कमी पडेल का काय एक कोंबडा हे काय धनिया त्याच्यात टाका असं मसाला चिकन मसाला देऊ हां आणि ते. मसाला टाकला कोणता मसाला आहे हा हा चिकन मसाला पण चिकन मसाला चिकन मसाला टाकला थोडासा लाल मिरची दे. लाल मिरची टाकली नाही अंबारी काय आहे? गरम मसाला गरम मसाला आणि हा कांदा लसूण मसाला नको दे ना. अख्खा मसाला चिकन थोडा चाराण्याची कोंबडी बारण्याचा मसाला झालेला आहे इथं झालं नाही तर काही टाकायचं नाही बघू शकता मला तर घामच निघला किती मेहनत केली मी लाल मिरची टाका बाबा. हा माझ्या वाटचा चिकन तू चिकन खाणार नाही गाईज कोंबड्याने मॅगी खाल्लेली हा चिकन खाणार नाही कोंबड्याने मॅगी खाल्लेली हलव ना व्यवस्थित हा पप्पा तिला पळी पण हलवल्या नाही जात हिला पळी नाही हलवल्या जात हां पळी पण तिच्यासाठी जड आहे पाणी पाणी ते भात पेटला भात मला भात उतरव आणगण्या टाक ना लगेच तू सगळं कमी नको. काढायचं थोडासा टाक ना खोल ना भाजू दे ना तो. थोडंसं टाक असं पसरून टाक हां अच्छा म्हणजे ग्रेव्ही बस कुक कोथिंबीर झाला का तिकडूनचा थोडं अजून टाक तुझं पाणी कमीच रस्सा केला तरी असा मीडियम सारखा ना हा ते लगेच आटून जाईल त्याचा काय रस्सा खात्या आता पाय हवा आली का चिटली पत्रिक बचेटली पत्तरवाडी चेटली नाही पत्रिक चेटली बा टाकू जिरे टाका इकडे तो ग्रेव्ही भारी भात झालेला आहे दाखव भात कसा झालाय दाखव ना भात कसा झालाय भात झालेला आहे चांगला झाला आहे अरे बापरे मोकळा भात झालाय फक्त खराट झालाय चिकन भात मम्मी कांदे गण्या काय रे सावलीत का हा ना गणूच्या तिकडे मस्त जाड जाड गरमच खायचा ना अजून गरमच खायचं. इकडे थंड इकडे मी गारेगार तिकडे भाजी मसालाच खाला हे कुठं बसले? दीदी आपली अशी सरक मग कचा आहे का काय ही
कसं आहे मग शिजलं नसेल ते 2 मिनटं शिजाय का तिकडे बॉयलर आहे तुमचा हबळा होया नाही ना खाली पेटून आलेलं तर मग पाणी टाकत राहायचं ना जरा म्हणून शिजलं. शिजला नाही टाका टाका ते नेऊन त्याच्यातच टाका मग जाऊ दे नाही चांगला आहे खावा जाईल ए, का बरं? भाजीला नाही जरा शिजवा एवढं लाकडं आहे शिजवून शिजवायला लागेल मी तर माझं घ्या पीस ना, काढेल उरका तुम्ही दास पकड आता टाकूनच द्यायचं आहे तो तिकडे बसला नाही ना जरा ते नाही शिजवा व्यवस्थित लाकडं हे करून घ्या बाजार. ते बघा असं वाटलं. बाबा आणि थंड आहे ना रे ते काय गरम आहे का इथूनच सुरुवात थंड आहे का गरम आहे टाक टाक इथून दे हेल्पाट गरम आहे ताटाला माती आहे बरं का खाली तो कच्चा होत होता मी माझं पीस पाहिजे मला कच्चंच खायला भेटलं हाबळा ना मेरे साथ अन्याय हुआ है अब द्या भात भी खाती भेटला हाबळा ना